पैशांचा पाऊस पडण्याच्या अंधश्रद्धेतून लक्ष्मीपूजेच्या नावाखाली विधी करण्याच्या तयारीत असलेल्यांचा लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय। पोलिसांच्या माहितीनुसार रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास लातूर उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ पैशांचा पाऊस पडण्यासाठी लक्ष्मीपूजेचा विधी आयोजित करण्यात आला होता। हा विधी करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या विधीसाठी एका अल्पवयीन मुलीचा गैरवापर करण्यात येणार होता अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी रविवारी रात्री सुमारे 9 वाजता एकूण 15 जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रकरणाचा पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस करत आहेत। शनिवार रविवारच्या रात्री दरम्यान आमच्या पेट्रोलिंगला असलेले उदगीर ग्रामीणचे पीआय श्री गाडे आणि त्यांची टीम पेट्रोलिंग करत असताना करडखेड शिवारामध्ये एक संशयास्पद कार आणि त्यामध्ये काही व्यक्ती मिळून आलेल्या होत्या। त्यांच्या चौकशी दरम्यान असं समजलं की अजून त्यांच्या दुसऱ्या 2 टीम त्यांच्या सोबत कनेक्ट आहेत आणि ही दोन्ही तिन्ही टीम वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन या भागामध्ये कुठल्या तरी ठिकाणी एक लक्ष्मी कृपा पूजा करून पैशाचा पाऊस पडेल अशा पद्धतीनं एक पूजा मांडणार होते आणि ह्या मंडळींना ताब्यात घेतल्यावर त्यांची कसून चौकशी आणि त्यांच्या गाड्यांची झडती घेता त्यामध्ये या पूजेसाठी लागणारी लिंबू, हळद, कुंकू, तांदूळ आणि इतर काही ज्या वस्तू आहेत अशा वस्तू मिळून आल्यात आणि त्यावरून आमच्या जमादार संतोष शिंदे यांच्या फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर नंबर 577/2026 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट चालीरीती अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये आणि पोक्सोचे त्याच्यामध्ये 2 कलम लागलेले आहेत 12 व 18। कारण त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा त्यामध्ये पूजेसाठी वापर करण्यात येणार होता। त्या अनुषंगाने पोक्सोची सुद्धा कलम यामध्ये लावण्यात आलेली आहे आणि यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पुढील विचारपूस